चला तर आज काहीतरी नवीन ट्राय करत आहे, ती म्हणजे भगर. मी कधी बनवली नाही आजपर्यंत, तर कधी बनवली नाही. हा पहिला माझा प्रसंग आहे बनवायचा, त्यामुळे ते कशी बनेल आणि टेस्ट कसे असेल या दोन्ही गोष्टीचं मला काही नॉलेज नाही आहे. तर भगर मी आणले कॅन्टीनमधून, तर चला पहिला टाईम आहे बनवायचा, तर म्हटलं चला बनवून घेऊया. तर रेसिपी वगैरे मी काही बघितली नाही आहे, जशी मला वाटलं मी तसं ते बनवत गेली आणि टेस्ट सांगतो खरंच खूप छान बनली होती. आणि रूला तर प्रचंड, रूला नाही आवडली, पण मला थोडीशी ठीकठाक वाटली, कारण की पहिल्यांदाच मी ते ट्राय केली आहे. छान बनवून झाले. आणि ही बस्तापूरची नानकटे आहे, जी मला प्रचंड आवडते, मी नेहमी ते घेत असते. आणि दुपारच्या जेवणामध्ये होतं छान असंच आलूची भाजी, चपाती आणि राईस होता. आणि साईडला होता ती म्हणजेच मठ्ठा, जो यांनी बनवला. तो इतकं सुंदर, आम्हा तिघांना इतकं आवडला नाही की सर्वात जास्त जेवणामधला नाही का आम्हाला मठ्ठाच आवडला. सायंकाळच्या वेळेस मला मस्त भाजी बनवायला खूप जास्त कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी भाजीची आणि पनीरची भाजी ते बाहेरून मागवली आहे. काही चायनीज होतं ते पण नाश्त्यासाठी मागवलं आहे. आणि मी फ्रीजमधलं पाणी खूप कमी पिते, त्यामुळे मग माठ आणला आहे. आणि रू आणि मी खूप जास्त कमी पाणी पितो, आणि यांना तरी फ्रीजमध्ये चालेल, पण मी फ्रीजमध्ये पाणी नाही पित. मग माठ वगैरे आणला, आणि माठाला म्हटलं 2 दिवस आपण असं भरून ठेवूया, जे माठामधली स्मेल वगैरे असेल ते पूर्ण निघून जाईल, आणि नंतर मग आपण पिण्यासाठी त्यामध्ये पाणी साठवून ठेवूया. तर दुसऱ्या दिवशी निघालो थेट रूच्या स्कूलमध्ये, आणि ऊन प्रचंड होती, त्यामुळे कुठंही आम्हाला थांबायचं नव्हतं. तर घरून स्कूलमध्ये आणि स्कूलमधून घरी असं आम्ही ठरवलं होतं, आणि पटकन निघालो तिच्या स्कूलमध्ये. आणि स्कूलमधून आता निघालो आम्ही घरच्यासाठी. तर चला बाय बाय.